राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान सुरू. मतदानासाठी उरला फक्त अर्धा तास. नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन. मतदानानंतर शाई पुसल्याचा अनेक तक्रारी समोर. सॅनिटायझर लावलं तर शाई निघते. शाईच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंची टीका. प्रशासन सत्तेसाठी कामाला लागल्याचा ठाकरेंचा आरोप. निकालानंतर कशाला दोष द्यायचा याची तयारी सुरू. मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा. फडणवीसांनी शाई पुसून दाखवत विरोधकांचे आरोप खोडले. उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरून भाजपाची टीका. ठाकरे बंधू राजकीय नटसम्राट आणि रडके. आशिष शेलारांची टीका. तर शाई पुसणाऱ्यांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवडणूक आयोगाकडून 2011 पासून मार्कर वापरला जातो. निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण. शाई पुसून पुन्हा मतदानाला आल्यास कारवाईचा इशारा. मुंबईतील प्रभाग क्रमांक 2 मध्ये मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा. मनसे शिवसेनेचे भगवे गार्ड मतदान केंद्रांबाहेर गोंधळ घालत असल्याचा भाजपाचा आरोप. नवी मुंबईत मतदानासाठी वनमंत्री गणेश नाईकांची धावपळ. मतदार यादीतून नाव गायब झाल्यामुळे गोंधळ. तासाभराच्या धावपळीनंतर नाईकांचं मतदार यादीत नाव सापडलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क. सर्व मतदारांनी मतदान करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. मालेगावमध्ये महापालिका निवडणुकीत बोगस मतदान केलं जात असल्याच्या संशयावरून मतदान केंद्रावर गोंधळ झाला. प्रभाग क्रमांक 9 मधील मतदान केंद्र क्रमांक 20 वर बोगस मतदान करणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पकडलेला आहे. तर इथं मतदान केंद्र क्रमांक 20 वर बोगस मतदान केलं जात होतं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला पकडलेला आहे कारण त्यांना संशय आलेला होता. मालेगावात हा प्रकार घडलाय. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर मधील मालक आणि पालकवरून संभाजीनगरचं राजकारण तापलेलं आहे. मैत्रीत राजकारण करत असताना असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांना मॅच्युरिटी नाही. भावनेच्या भरात काहीही बोलतायत. देवेंद्र फडणवीसांनी जरी हे ऐकलं तर त्यांना फटकारतील असं म्हणत संजय शिरसाट यांनी केनेकरांना टोला लगावलेला आहे कारण केनेकर यांनी शिरसाटांवर टीका केली होती. भाजपाचे आमदार संजय केनेकर हे म्हणतात जरी तुम्ही पालक असले तर तुम्ही पालक कसले, आम्ही महाराष्ट्राचे मालक आहोत. मला वाटतं संजय केनेकरने अशा पद्धतीचं स्टेटमेंट करायला नको. आपण महाराष्ट्राचे मालक नाही आहेत, आपण सेवक आहोत आणि त्या सेवकाच्या भूमिकेत राहणार. मालकाच्या भूमिकेत कसं जाऊ शकता तुम्ही? मैत्रीपूर्ण लढत तुमच्याकडून सांगितल्या जात होती, मात्र या लढतीतच आता कुस्ती पाहायला मिळते. त्यांचं जे भाषण होतं सगळं आक्रमक ते पाहायला मिळालं होतं. तुम्ही ज्यांनी तुम्हाला मोठं केलं त्यांनाच विसरले, व्हाईट हाऊसमध्ये गेले, आता तिथंच विसर्जित करू, हे सगळं. हे बघा, असे काही स्टेटमेंट जे करतात ना, याला आणखी मॅच्युरिटी यायला टाईम लागतो. तेवढी मॅच्युरिटी त्यांच्यात आलेली नाही. काय भाषण करतोय, कुणावर बोलतोय, कुणाला मालक म्हणतोय. अरे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऐकलं ना तर तेच त्यांना काय बोलतील आता त्याची कल्पना तुम्ही करा. म्हणून राजकारणामध्ये मालक होणे किंवा मित्रपक्षावर टीका करणे यासाठी थोडासा काही निर्बंध आहेत, ते पाळले पाहिजेत. पण काहीतरी भावनेच्या भरात बोलायचं, आवेश आणून बोलायचं आणि पक्षाला अडचणीत आणण्याचं काम ते करतायत. नक्कीच असे स्टेटमेंट करणारे नेते पक्षाला अडचणीत आणतायत. तर मालक आणि पालक बोलणं म्हणजे त्यांना अजून मॅच्युरिटी देखील येण्याचं बाकी आहे, असा टोला देखील संजय शिरसाट यांनी लगावला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार समोर आला. शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या प्रभागात बोगस मतदान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येते. पुण्यातील महादेववाडी परिसरात मोठा राडा झाला. नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदारांना चोप देण्यात आला. दरम्यान बीडमधून काही लोक प्रभाग 41 मध्ये आणण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या गाड्यांमध्ये पैशांचे बंडलही सापडलेत. तर पुण्यामध्ये बोगस मतदानाचा प्रकार घडलेला आहे. नाना भानगिरे यांच्या
प्रभागात हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांनी या बोगस मतदाराला जोरदार चोप दिल्याचं देखील कळत आहे। बीडमधून काही लोक प्रभाग 41 मध्ये आणण्यात आले होते आणि त्यांच्या गाड्यांमध्ये पैशांचे बंडलही सापडले। त्यामुळे हे मतदार नेमके कोणाला मतदान करण्यासाठी आणण्यात आलेले होते, त्यांच्याकडे पैशाची जी रक्कम सापडली ती त्यांना कोणी दिली, हा पोलीस तपासाचा भाग आहे। पण पुण्यामध्ये हा प्रकार घडल्याचं आपण बघतोय। शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या प्रभागात बोगस मतदान झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। पुण्यातला मतदानाकरता बीडमधून माणसं आणण्यात आलेली होती। ही माणसं बीडमधली आहेत। परत जी आता माणसं जी आहेत बोगस मतदार पकडण्यात आलेली आहेत त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यातनं खरं ते काय सत्य जे ते समोर येईल। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या बरोबर आहेत। अभिजित, विजयासाठी काही पण हे जे बोगस मतदार पकडण्यात आले ते नेमके किती आहेत आणि कोणाकरता ते मतदान करण्याकरता आले होते, काही कळू शकलंय का? विलास, प्रभाग क्रमांक 41 जो पुण्यातल्या महादेववाडी आणि उंदरी परिसरातला जो आहे तिथे शिवसेनेचे नाना भानगिरे जे शहराध्यक्ष आहेत त्यांचा तो सगळा मतदान केंद्र आहे किंवा मतदार आहेत आणि तिथेच हा सगळा प्रकार जो आहे तो झालेला आहे। आणि त्यांनी जो आरोप केलाय की त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काही लोक पकडले जे बीड वरून आले होते कारमध्ये पैसे घेऊन आणि बोगस मतदान ते करत होते। बोगस मी अभिजित तुला थांबवतोय। आपल्या बरोबर शिवसेनेचे उमेदवार नाना भानगिरे खुद्द आपल्या सोबत आहेत फोन लाईनवर। नाना, नेमकं तपशीलवार सांगा, घडलं काय? नमस्कार। ते उंडरी, पिसुळी, वडाचीवाडी, सय्यदनगर या संपूर्ण परिसरामध्ये बीड, सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर या वेगवेगळ्या जिल्ह्यातले मतदार त्यांच्या राष्ट्रवादीवाल्यांनी बोगस आधार कार्ड त्या ठिकाणी पकडलेले आहे। त्यांच्या स्लिपा त्या ठिकाणी सापडलेले आहे। काही लोक जिजुरी त्या ठिकाणी आणलेले होते, तिथून जिजुरीवरनं त्यांना इकडे आणलं जात होतं गाड्यांमध्ये। तेही लोक त्या ठिकाणी पकडून ठेवलेले। जवळ 20 फोर व्हीलर या ठिकाणी पकडले। काही काळे बोराटंग पोलीस स्टेशनला आम्ही काही लोक जमा बी केले। हे कोणाला मतदान करण्यासाठी आलेले होते ही लोक? गाड्या राष्ट्रवादी। अच्छा, राष्ट्रवादीच्या उमेदवार त्याच्याच घरात काही लोक सापडलेली होती। कोण उमेदवार आहेत? सगळे राष्ट्रवादी, सगळेच बांधल असन, सगळे राष्ट्रवादी चारही उमेदवार। बर ही किती रक्कम त्यांच्याकडनं सापडली? जवळजवळ सगळ्यांकडे 2,000, 5,000 असे जवळजवळ आता 15-20 हजार रुपये सापडले। पण वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही 4 जणांना पकडले। अशी जवळजवळ 1000 काही पहिले रिम स्कूल आहे, परत तुम्हाला वाटतं आर्चर्ड स्कूल आहे, या ठिकाणी बोगस मतदान करून काही गेलेले ते पकडलेत आम्ही। जवळजवळ 1000 मतदान त्या ठिकाणी बोगस झाले, 1000 ते 1,500 उंडरी या ठिकाणी, सय्यदनगर या ठिकाणी। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। उंदरी आणि सय्यदनगर या ठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप शिवसेनेचे उमेदवार नाना भानगिरे यांनी केलेला आहे। सगळे मतदार बीड, जेजुरी या ठिकाणाहून बोलवण्यात आलेले होते असं देखील त्यांचं म्हणणं आहे। चला, मतदानाची ही प्रक्रिया अशी सुरू राहणार आहे। पुन्हा एकदा न्यूज 18 मराठी आपल्याला सगळ्यांना अपील करतंय, आवाहन करतंय, मी मतदान केलंय, आपण केलंय का? आणि केलं नसेल तर घराच्या बाहेर पडा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा। मतदान केल्यानंतर बोटावर लावण्यासाठी आज मार्कर पेन वापरलं जातंय, ती शाई सहज पुसली जाते असा आरोप शिवसेना उबाठाचे नेते साईनाथ दुर्गे यांनी केलाय। शिवसैनिक, महाराष्ट्र सैनिक आणि शिवशक्तीच्या सर्व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की सतर्क रहा, शाई पुसली जाण्याचा कोणी गैरफायदा घेत नाही ना याकडे लक्ष द्या, गाफील राहू नका असं आवाहन त्यांनी केलंय। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी मतदान हे सध्या सुरू आहे आणि त्या दरम्यान शाई पुसली जात असल्याचा आरोप अनेक मतदारांकडून केला जात आहे। साईनाथ दुर्गेजी आपल्यासोबत आहेत। मतदानाचा हक्क तुम्ही बजावला का आणि यावेळेचा अनुभव काय होता? मतदानाचा हक्क मी सकाळीच बजावलेला आहे आणि यावेळेचा अनुभव म्हणजे मला असं वाटतं याची नेहमीची सवय झालेली आहे। अतिशय मिसमॅनेजमेंट, ढिसाळ कारभार पुन्हा एकदा यांचा दिसून येतं। व्हीव्हीपॅट एक तर नाही आहे। तुम्ही पाहताय की या परिसरातले जे रहिवासी आहेत यांचं नेहमीच शारदाश्रम किंवा इथे पेस म्हणून आहे कॉलेज, ज्युनियर कॉलेज आहे, तिथे यायचं मतदान केंद्र। या सगळ्या रहिवाशांचं मतदान केंद्र यावेळी मनमाडी हॉलला इथे गेलेलं आहे, जे इथून 600 ते 700 मीटर अंतरावर आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। कुटुंबासह ते मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले। रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब देखील उपस्थित आहेत। या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आता ते प्रसार माध्यमांशी देखील बोलतील।
उद्धव ठाकरे यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलेला आहे. सर्व कुटुंबियांनी एकत्रितपणाने मतदान केलेलं आहे. मी जिथे जिथे निवडणुका आहेत तिथल्या सर्व मतदारांना विनंती करेन की आपण आपला मतदानाचा अधिकार बजावा आणि या देशातली, राज्यातली, शहरातली लोकशाही जिवंत ठेवा. त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचं मला वैषम्य वाटते की सकाळपासून मला वेगवेगळ्या ठिकाणातून, मुंबईतून आणि इतर शहरातून पण फोन येत आहेत. निवडणूक याद्यांचा गोंधळ आहेच, नावं वगळली जात आहेत, इथली तिथे जात आहेत, गोंधळ काय संपत नाही आहे. शाईसुद्धा काही ठिकाणाची मला कळवण्यात आलं की बोटावरची शाई पुसली जाते. मला असं वाटतं निवडणूक आयुक्त हे पगार कसला घेतात ह्याचाही आता खुलासा झाला पाहिजे आणि निवडणूक आयुक्तांवरती एक बंधन पाहिजे की 365 दिवस आता या तर 4 वर्ष, म्हणजे एकूण पाहिलं तर महापालिका निवडणुका, मुंबईची महापालिका निवडणुकी 9 वर्षांनी होते. मग 9 वर्ष जे निवडणूक आयुक्त आणि त्यांचा कर्मचारी वर्ग काय करत होता, आता रोज निवडणूक आयुक्तांना सुद्धा त्यांच्या साईटवरती आज त्यांनी काय केलं हे सांगणं बंधनकारक केलं पाहिजे. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयात रोज बसवले गेले पाहिजेत की जेणेकरून आम्हाला सुद्धा कळेल की रोज हे जे काय आता दादागिरी चालते यांची निवडणूक काळामध्ये, हे दादागिरी किंवा ही भाई लोक हे वर्षभर आणि निवडणुका नसते त्यावेळेला काय करतात. हा निवडणुकीचा किंवा याद्यांचा गोळ हा ताबडतोब थांबवला गेला पाहिजे, नाहीतर निवडणूक आयुक्तांवरती कारवाई झाली पाहिजे. सचिन सर